राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आपण इथं परळीमध्ये साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। विचारमंचावर उपस्थित सबनीस सर, मॅम आणि महाराज आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे सर्व बांधव, तुमच्यासमोर उद्गार नेमके काय काढावे, कारण तुम्ही एक गोष्ट सिद्ध केलेली आहे की तुम्ही महामानवांच्या विचारांना जागलेला आहात। म्हणजे या हॉलमध्ये जी काय आसन क्षमता आहे आणि जेवढी आसनं इथं भरलेली आहेत ती समाजातली जाणती माणसं दिसतात। आम्ही येताना जेव्हा मला वाटतं केज आणि बाकीचा भाग क्रॉस केला आणि पुढे एंटर झालो तेव्हा समजलं की इकडं पाऊस सुरू आहे आणि अशा अवकाळी पावसामध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीची सवड काढलेली आहे, म्हणजे तुम्हाला या गोष्टीची आवड आहे हे सिद्ध झालेलं आहे। त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा। आज महामानवांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत ते विचार जनमानसांमध्ये पेरण्याचं काम विविध स्तरावरती विविध माणसं आपल्या परीने ते काम पार पाडत आहेत। परंतु जेव्हा कोणीतरी असा एखादा स्टेजवर येऊन ते उद्गार काढतो आणि समोर बसलेली चार चौघं ते ऐकतात आणि जनमानसांमध्ये जाऊन पुन्हा ते पेरतात, ही माणसं मला अत्यंत महत्त्वाची वाटतात। समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत असताना किंवा आता नुकताच बार्टी या संस्थेचा रजिस्ट्रार पदाचा देखील चार्ज माझ्याकडे आहे, जे की पूर्ण राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम हा विभाग करत असतो। पृथ्वी शिंदे आणि त्यांच्या टीमने मला इथं बोलवण्याचं कारण हे नेमकं त्यांना माहिती असावं। परंतु एका झोपडपट्टीत जन्म घेतलेला एक मुलगा बाबासाहेबांच्या पुण्याईने महामानवांच्या आशीर्वादाने तुमच्या पुढं इथं येऊन हा मान सन्मान मिळवू शकतो, तुमच्याशी हितगुज करू शकतो, ही पुण्याई अशा राष्ट्रसंतांची आणि महामानवांची आहे। आम्ही मजुराच्या पोटी जन्म घेतला, आमची आई धुणं भांडी करणारी बाई। आज इथं सभागृहामध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये अशी सुरुवात करून मोठा झालेला असणार आहे। त्याच्या आयुष्याची सुरुवात ही शून्यातूनच झालेली असणार आहे। गडगंज संपत्ती, बापदादाची जागिरी, रात्रीत शून्य करणाऱ्या अवलादी देखील जन्माला येतात। परंतु जेव्हा समाज आपली जडणघडण करत असतो त्याच्यामध्ये आपल्यासारखी सुज्ञ जाणती माणसं या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात। या समाजाच्या असलेल्या परंपरा, असलेली संस्कृती पुढे नेण्याचं काम करतात। संत गाडगे महाराजांबद्दल पुढे आपले महाराज श्रीपाल सर हे वक्तव्य करतील, त्यांच्याबद्दल बोलतील। आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण एकत्र आलोय तर विचारांचा उहापोह होणं देखील गरजेचं आहे। पुढे महाराजांच्या त्या कीर्तनरूपी व्याख्यानातून किंवा सरांच्या प्रॉपर एका साहित्यिकाच्या व्याख्यानातून आपल्याला ते विचार, त्यांनी दिलेली शिकवण आपल्याला आजमावायला मिळणारच आहे। परंतु जेव्हा आम्ही प्रशासकीय माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही देखील या समाजाचा एक भाग आहोत आणि या समाजाचा एक भाग असल्या कारणाने या समाजाप्रती असलेलं आमचं जे कर्तव्य ते पार पाडताना आम्ही कुठेही कमी पडू नये यासाठी प्रयत्नशील असणं हेच आमचं आद्य कर्तव्य आम्ही मानतो। तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगेल। तुम्ही पुण्याला जर कधी समाज कल्याणच्या ऑफिसला आलात तर माझ्या दरवाजावरती मी जाणून बुजून एक पाटी लिहिलेली आहे। मी तुमच्या पुढे काही खूप मोठा नाहीये, माझा वयाचा अंदाज तुम्हाला आलेला असेल। या सभागृहामध्ये एक 2-4 पोरं पोरी सोडले तर बाकी सगळे तुम्ही मला ज्येष्ठ मंडळी आहात। काही जण तर माझ्या बापाच्या वयाची दिसतात, 1960-61चा जन्म आहे माझ्या बापाचा, आणि त्यातली बरीच जण मला इथं ती मंडळी दिसतात। ती पाटी मी लिहिली त्याच्या मागचं एक कारण आहे आणि ते उदाहरण मला इथं जाणून बुजून द्यावं लागलं,
कारण तुम्ही असे अनुभव तुम्हाला इतर ऑफिसेसमध्ये आलेले असणार आहे. मी कोल्हापूरला कार्यरत होतो. एक आजोबा माझ्या ऑफिसमध्ये एंट्री मारण्यासाठी प्रयत्नशील होते आणि माझ्या केबिनमध्ये एंट्री मारण्याच्या आधी बाबांनी त्यांच्या पायातली चप्पल काढली. त्यांनी त्यांच्या पायातली चप्पल काढली आणि मला माझ्या काळजात धस्स झाल्याची फिलिंग आली. मला विचार आला, अरे मी इंग्रज तर नाही, पण मग आम्ही इतिहासाचा अभ्यास करून थोडीफार उत्तरं लिहून अधिकारी झालेलो असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परीक्षा द्यावी लागती मग तुम्ही अधिकारी होताय. मग आम्ही वाचलं होतं ज्या पद्धतीने छळ झाला होता, ज्या पद्धतीने भारतीय संस्कृतीला हीन मानलं गेलं होतं, ज्या पद्धतीने इथल्या माणसांना तत्कालीन राज्यकर्ते म्हणजे इंग्रज यांनी हिनवलं होतं, याचीच वाटचाल पुढचे 30-40-50 वर्ष चालली आणि आमच्या त्या बाबाच्या पायातलं पायतान उतरलं गेलं आणि मग ते आजोबा माझ्या केबिनमध्ये आत आले. मी त्यांना विचारलं, असं का झालं बाबा, तुम्ही ती चप्पल का काढली? ते मला म्हणले, अहो तुम्ही साहेब आहे. अहो म्हणलं, पण मी साहेब आहे पण तुमचंच आहे ना, मी इंग्रज तर नाहीये. मी स्पष्ट बोललो त्यांना. पण नाही साहेब, तुम्ही मोठे, मग आम्ही चप्पल घालून आत येणं चांगलं नाही. मला तो प्रसंग पाहत असताना ज्या वेदना झाल्या, असे कित्येक अनुभव उराशी बाळगून मी माझी नोकरी पुढे नेत गेलो. 2020 साली मी सहाय्यक आयुक्त झालो. मी कोल्हापूरला असताना आणि इव्हन पुण्यातही जाणून बुजून माझ्या दरवाजाच्या फ्रंटवर एक पाटी लावली आणि त्या पाटीवर जे लिहिलेलं आहे ते वक्तव्य मी तुमच्या पुढे करतो. याच्यानंतर तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्या समाजाची जडणघडण कुठल्या मार्गाने झाली पाहिजे. त्या पाटीवर मी स्पष्टपणे लिहिलंय, मी आणि माझ्या अधीनस्थ असलेले सगळेच अधिकारी कर्मचारी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. मला भेटण्यासाठी कोणतीही पूर्व परवानगी किंवा चिठ्ठी देण्याची आणि परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्ही थेट माझ्या दालनामध्ये प्रवेश करू शकता. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी बांधील आहोत. ही पाटी मी माझ्या दाराबाहेर जाणून बुजून लावली, जेणेकरून आपण ज्या गप्पा इथं स्टेजवर मारतो, समाजात समता नांदावी, सगळ्यांना न्याय मिळावा, सगळ्यांना अधिकार असावे, सगळ्यांना समानतेने वागणूक असावी, या गोष्टी सगळ्या कुठंतरी स्टेजवर आणि आमच्या पुढे येणाऱ्या फाईलमध्ये नसाव्या, तर त्या आमच्या वागणुकीमध्ये असाव्या. त्यामुळं जेव्हा केव्हा समाजाची जडणघडण होईल, आपल्याला महामानवांनी दिलेले विचार पुढच्या पिढ्यांमध्ये पेरण्याचं काम करायचंय. माझी लेक, एका लेकीचा बाप आहे मी. तशी सर मी 40 पोरं दत्तक घेतलेत UPSC करण्यासाठी. बायोलॉजिकल बाप म्हणजे स्वतः जन्माला घातलेलं अपत्य माझं एक आहे. 4 वर्षाची पोरगी आहे ती. तिचं नाव मी साऊ ठेवलंय, साऊ. आता इकडे दोघांना माहित असणार साऊ कोणे. साऊ कोणे सांगा बरं, हात वर करा कोणाला माहिती आहे. हा, अभिमान वाटला मला. महात्मा फुले सावित्रीमाई फुलेंना साऊ म्हणायचे. आमचं बाळ गर्भामध्ये ज्या दिवशी आहे असं आम्हाला समजलं. आता टेक्नॉलॉजी लय पुढे गेली, तुम्हाला माहिती आहे. 50 रुपयाची पट्टी मिळते एवढी, सकाळ सकाळ पहाटे चेक करता येते. त्याच्यात 2 रेषा उमटल्या तर बायको प्रेग्नंट, 1 रेष उमटली तर नाही प्रेग्नंट. आम्हालाही कळलं आम्ही बाप बनणार आहे, ती आई बनणार आहे. त्या दिवशी गर्भामध्ये असलेलं बाळ पोरगा आहे का पोरगी आम्हाला माहित नव्हतं, बरोबर आहे. परंतु आम्हाला समाजामध्ये एक असं आपत्य सोडायचंय ज्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. आणि उद्या म्हटलं जाईल ही लोंढीची पोरगी आहे म्हणतात ना सर, आपला समाज आहे. आता मला म्हणते ते अशोकचा पोरगा आहे, मंगलचा पोरगा आहे. मी किती सहाय्यक ऐकतो, लागून जाऊ द्या. हा, आमचा बापाचं नाव पुढे, आमची आई आम्हाला ओळख देते, तशीच ती पण देणार. त्या लेखीवरती आता ती गर्भसंस्कार वगैरे नावाची पुस्तकं मिळतात सर, मला माहिती आहे. आम्ही आमचा गर्भसंस्कार सुरू केला. तिला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, रमाई भीमाई सावित्री जिजाऊची पुस्तकं आणून दिली. म्हणलं वाच. आज पोरगी 4 वर्षाची आहे.
लाटीकाठी करती, तलवारबाजी करती, डान्स करती, स्विमिंगला जाती, सगळंच करती. गर्भात सुरू केलं. उद्या जेव्हा 22-25 वर्षाची होईल तेव्हा आम्हाला प्राऊड फील असेल याचं बाकीत आजच करतो. आणि अशाच पद्धतीचा समाज घडवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला धजावणं गरजेचं आहे. आपण, तुम्ही तर ज्येष्ठच आहे, मला काही बसलेली माझी जी समवयस्क असतील किंवा काही छोटी मोठी असतील, आपण जेव्हा एका सर्टन स्टेजला येतो, समाजाने दिलेल्या चालीरीतींवर चालतो आणि त्या पद्धतीने आपलं जीवनाचं आपण जीवन घडण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच बाबी आपल्या पुढे असतात. म्हणजे आपलंही लग्न होणार, आपल्यालाही अपत्य होणार, ती मोठी आपण करणार, आपण म्हातारे होणार आणि आपण एक्झिट घेणार, पुन्हा ती मोठी होऊन ती पण एक्झिट घेणार. घेतात का नाही? सगळे घेतात. आता घडलेल्या काही घटनांनी आपल्याला या गोष्टी जाणवून दिल्या. समाजाला जेव्हा तसा मी सर काय कवी किंवा रायटर नाही, पण आपल्याला जे दिलंय DNA मध्ये, त्या DNAचा वापर करून मी कुठेही काही गेम पलटी करू शकतो. का? कारण DNA बाबासाहेबांचा आहे आणि त्यामुळे या लेवलचं काम आम्ही पार पाडू शकतो. अशा पद्धतीने तुमच्या समोर ते विचार मांडू शकतो. लेकीला मोठं करत असताना अपेक्षा एवढीच की आमच्या बरोबर आमची जी भावंड या समाजाला पुढं नेणारं इंजिन म्हणजे त्यांची अपत्य निर्मिती करतील, तेव्हा त्यांनी येणाऱ्या पिढ्यांना आपल्या समाजाची जडणघडण कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात याबद्दल सांगितलं पाहिजे. मी ज्या झोपडपट्टीत जन्माला आलोय सर, त्या झोपडपट्टीतला हा पोरगा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतो, जिल्ह्याच्या एका प्रमुख विभागाचा प्रमुख म्हणून काम करतो. आणि त्याच झोपडपट्टीतला एक माझा भाऊ कुठंतरी जेलमध्ये कुठल्या तरी गुन्ह्याखाली सजा का काढतो. मग त्याला कुठल्या गर्भातनं बाहेर काढलंय, मला कुठल्या गर्भातनं बाहेर काढलंय? सेम, दोघांचेही गर्भ सेम. त्याच वस्तीतल्या एका बाईनी त्याला जन्माला घातलंय आणि त्याच वस्तीतल्या एका बाईनी मला जन्माला घातलंय. चूक कुठं झाली याचा विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. नाहीतर आपण वारंवार असे कार्यक्रम घेऊ, सगळे विचारवंत येतील, त्यांचे विचार मांडतील, तुम्हालाही स्फुरण चढेल, पण ते स्फुरण 24 तास 48 तास इंजेक्शन घेतल्यागत नसावं. ते स्फुरण तुमच्यामधून, तुमच्या विचारातून तुम्ही स्वतः प्रज्वलित होऊन ते यावं अशी अपेक्षा आहे. नाहीतर आजीवन अशी व्याख्यानं, असे कार्यक्रम, अशी कीर्तनं, अशा छक्कड, असे काय कुठले कार्यक्रम असतील, हे सगळे पाहत आपला समाज आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहे. परंतु जेव्हा केव्हा घडणाऱ्या घटना आपण आजूबाजूला बघतो, तेव्हा अशा गोष्टी का घडतात आणि नेमकी चूक कोणाची, या गोष्टींवरती देखील उहापोह होणं गरजेचं आहे. आणि हा अशा फोरमवर होईल आणि होत राहील. परंतु घरात जेवायला बसल्यानंतर फॅमिलीमध्ये एकत्र चर्चा चालेल तेव्हा, लग्न समारंभामध्ये, एकत्र आलेल्या फंक्शनमध्ये अशा विचारांची पेरणी जर समाजातला प्रत्येक घटक करू शकला तरच आपला समाज त्या लेवलला जाईल. याच्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं साधन. कारण मी ज्या भावंडाचा उल्लेख केला त्याने शिक्षणातून कुठंतरी ड्रॉपआउट घेतला होता. तो 10वीला कुठंतरी कमी टक्केवारी किंवा नापास झाला म्हणून थांबला होता. 12वी पर्यंत शिकून तो म्हटला होता बास, आता काय करायचं शिकून. तुम्हाला गप्पा म्हणून किंवा थट्टा म्हणून सांगणार नाही, पण तुमच्या समोर आज हा गप्पा मारणारा तुमचा सहाय्यक आयुक्त कधी काळी 12वीत असताना शिक्षण सोडलेला सहाय्यक आयुक्त आहे. मी स्वतः 12वी मध्ये शिक्षण सोडलं होतं. सर म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे. शिक्षण सोडल्यावर कळलं आपली लायकी नाही. आणि त्या वर्षभरात शिक्षण ड्रॉपआउट केलेल्या वर्षी मला जे समजलं त्यातून मी माझं शिक्षण पुन्हा पूर्ण केलं. आणि त्यानंतर अभ्यासांती जे माझं आता यांनी सुरुवातीला वाचून दाखवलं, साहेब PSI झाले, साहेब STI झाले, साहेब ह्याव झाले, साहेब त्याव झाले. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्या भावंडांना सांगतो, 5 वेळा सरकारी नोकरी मिळवली मी. 5 वेळा. 4 नोकऱ्या सोडल्या. माझ्या आईला वस्तीत म्हणत होते आता भास्कर कसले पेढे वाटती. ती बिचारी दर महिन्याला पेढे वाटायची.
तिला कळायचं नाही हे नेमकं काय झालंय. बरं मस्करी म्हणून सांगत नाही, तिला आजही माहिती नाही मी कोण आहे. तिला एवढंच माहिती आहे साहेब आहे. काय करणार बिचारी, अज्ञान. आणि म्हणून अशा माणसांची जेव्हा आपण जयंती साजरी करतोय तेव्हा त्यांनी दिलेले आचार विचार आचरणामध्ये येणं गरजेचं आहे. भगवान गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेब अण्णाभाऊ साठेंपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्याला तेच सांगून गेलंय, माणूस म्हणून जगा, माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्या, प्रत्येक जण समान आहे, आपण समाजासाठी बांधील आहोत आणि आपल्या समाजाच्या जडणघडणीमध्ये आपला सहभाग त्या पद्धतीचा त्या लेवलचा असणं गरजेचं आहे. पुढं आपल्याला या प्रोग्राममध्ये दोन ज्येष्ठ व्याख्याते, एक व्याख्याते ज्यांचं नाव अख्ख्या देशभर नाही जगभर, आणि दुसरे आपले महाराज, यांना आपल्याला ऐकायचंय. त्यामुळं मला माझ्या शब्दांना विराम द्यावा लागेल आणि मला त्याची जाण आहे. आपण ऑलरेडी हा प्रोग्राम थोडा लेट सुरू केलेला आहे. इन फ्युचर यदा कदाचित पुन्हा मला परळीमध्ये कधी बोलवलं किंवा येण्याचा योग आला तर निश्चित यायला आवडेल. जिथं आपण सर्व तर असाल, परंतु विद्यार्थी ओरिएंटेड बोलायला सर मला जास्त आवडतं, कारण ते प्रेझेंटमध्ये असतात. पास्टमधलं आणि फ्युचरमधलं बोलणं म्हणजे मला त्या गप्पा वाटतात. आता जे सुरू आहे त्याच्यावर बोलणं म्हणजे, आता इथं जर पोरं असती तर मी त्या स्क्रोलिंगवर बोललो असतो, इंस्टाग्रामवर बोललो असतो, AI वर बोललो असतो, नॅनो टेक्नॉलॉजीवर बोललो असतो, रोबोटिक्सवर बोललो असतो. अशा बाबींवर बोलणं मला क्रमप्राप्त वाटतं. आपल्याला जी जबाबदारी आहे त्या बाबतीत मी इथं उहापोह केला आणि त्या अंती मला माझ्या या 4 शब्दांना पूर्णविराम देण्याची इच्छा जागृत झालेली आहे. पुन्हा एकदा मी संत गाडगे महाराजांना त्रिवार अभिवादन करतो. सर्व महामानवांच्या विचारांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.